माननीय प्रधानमंत्री महोदयांना एक निवेदन मी दिलेलं आहे माझ्या वतीनं आणि आमच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या सहीने हे निवेदन आम्ही त्यांना दिलेलं आहे आणि त्यांना एकूण महाराष्ट्रातल्या पूर परिस्थितीची सगळी कल्पना मी दिली, कशा पद्धतीचं नुकसान झालेलं आहे त्या संदर्भात सांगितलं आणि त्यांना विनंती केली की आम्हाला NDRFच्या माध्यमातून भरीव मदत करा आणि जेवढी जास्तीत जास्त मदत करता येईल तेवढी मदत आपण करावी। त्यांनी देखील त्याला सकारात्मकता दाखवलेली आहे आणि त्यांनी सांगितलं की लवकरात लवकर तुमचा प्रस्ताव येऊ द्या, तो प्रस्ताव आला की आम्ही त्याच्यावर कारवाई करू आणि जेवढी जास्तीत जास्त मदत करता येईल ती मदत करण्याचं आश्वासन देखील माननीय प्रधानमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी दिलेलं आहे। या व्यतिरिक्त माननीय प्रधानमंत्री महोदयांकडे महाराष्ट्र डिफेन्स कॉरिडॉरच्या संदर्भातही एक प्रेझेंटेशन मी केलेलं आहे, ज्याच्यामध्ये मी त्यांना हे लक्षात आणून दिलं की एक डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंगची मोठी इकोसिस्टम महाराष्ट्रात तयार होते, ज्याच्याने डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंगला बूस्ट मिळेल, ज्याच्यामुळे अर्थव्यवस्थेला फायदा होईल आणि ज्यातनं मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल आणि 3 ठिकाणी हा कॉरिडॉर आपल्याला करता येईल हे आपण त्या ठिकाणी दाखवलेलं आहे। ज्यामध्ये पहिल्यांदा आपण हा जो कॉरिडॉर आहे त्यातला एक भाग पुणे, अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगर इथे आपण करू शकू, दुसरा भाग जो कॉरिडॉरचा आहे तो आपण नाशिक, धुळे वगैरे या भागात करू शकू आणि तिसरा जो आहे तो नागपूर, वर्धा, अमरावती या भागामध्ये आपण करू शकू। तर अशा प्रकारे तिन्ही ठिकाणी तो कसा होऊ शकेल याचा एक रोड मॅप आणि त्या संदर्भातलं एक संपूर्ण त्याचा अभ्यास केलेलं बुकलेट हे मी माननीय प्रधानमंत्री महोदयांना दिलेलं आहे। ब्युरो रिपोर्ट HN नेटवर्क।